श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपला जो 14वा प्रकार आहे तो आहे कुक्कुटपालन. कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे हा तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून सुद्धा करू शकता किंवा इंडिव्हिज्युअल ॲज अ प्रोफेशन म्हणून. मित्रांनो, खूप सुंदर आणि प्रॉपर विषय. 2 रुपयाला भेटणारं कोंबडीचं पिल्लू हे 200 रुपयाला विकलं जातं. मार्क करा, प्रॉफिट किती पट आहे. आता या सर्व कुक्कुटपालनासाठी गव्हर्नमेंट अनेक अनुदान देतं. गव्हर्नमेंट पोल्ट्री फार्मसाठी अनुदान देतं. गव्हर्नमेंटच्या अशा काही स्कीमा आहेत मित्रांनो का ज्या आपली लोकं राबवत नाही. आपल्या लोकांना त्याचं लिगली नॉलेज नसतं. मग तुम्ही तुमच्या स्तरावरील ग्रामसेवक असतील, तलाठी असतील किंवा इतर त्याच्या निगडीत काही अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांकडे जर कधी शेती रिलेटेड किंवा शेतकी विभागामधली काही अधिकारी असतील तर यांच्याकडे जर कधी तुम्ही त्यांच्याशी जर कधी सहवासामध्ये गेले तुमच्या लक्षात येईल का खूप सुंदर सुंदर स्कीमा असतात. आणि कुक्कुटपालनाचा जर काही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मित्रांनो, सरासरी 10 गुंठ्यापासून ते 2-3 एकरापर्यंत जागा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 100% मोठे मोठे शेड उभारून, म्हणजे 200-500 पिल्लांपासून ते 200-500 पक्ष्यांपासून ते 2000, 4000, 5000, 10,000 पक्ष्यांपर्यंत तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. त्याचं जे आहे पाण्याची व्यवस्था, तिथं त्याचं जे काही नियोजन आहे, त्याच्या लसीकरणासाठी डॉक्टरची व्यवस्था, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा इन्शुरन्स, ह्या सगळ्या गोष्टींचं इत्तमभूत नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. किंवा याचे काही ट्रेनिंग सेशन्स येतात, हे ट्रेनिंग घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि शेडमध्ये निर्जंतुकीकरण करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि जर कधी समजा कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये मित्रांनो तुम्ही जर पडला तर एक गोष्ट लक्षात घ्या, कोंबडीची अंडी विकली जातात, कोंबडीचं खत विकलं जातं, खूप चांगले पैसे येतात. आणि आता तुम्ही कोरोना कालावधीत तुम्ही बघितलं असेल की अंडे मिळत नव्हते. म्हणजे जी लोक खात नव्हती ती खायला लागले म्हणून मिळत नव्हते की काय माहीत नाही, परंतु अतिशय म्हणजे त्या कालावधीमध्ये अतिशय तुटवडा पडला होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कोंबडीचं खत निर्माण होतं तिच्या विष्ठेपासून. कोंबडीचे अंडेसुद्धा आर्थिक तुमच्याली एक चांगला इन्कम सोर्स देऊ शकतात. त्यांचं मांस, कोंबड्या ज्या आहेत कोंबड्यांचं मांस बी लोक खातात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे का कोंबडीचा प्रत्येक गोष्ट जी आहे ती अर्थसहाय्य तुम्हाला करणारी आहे. आणि कुक्कुटपालन जे आहे, आणि काही लोक जे आहे त्यामध्ये कुक्कुटपालन करून खूप सुंदर पैसे कमवत आहे. तर अशा प्रकारचे जर कुक्कुट फार्मसाठी किंवा कोंबडी पालनासाठी जर कधी तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, खूप मोठं आणि प्रॉपर मोठी इंडस्ट्री आहे. जर कधी यामध्ये पडलात तर तुम्हाला 100% सक्सेस मिळेल. श्री स्वामी समर्थ.